मंडळी, आज व्हिडिओची सुरुवात एका साध्या प्रश्नानं करतोय, ती म्हणजे फक्त 370 रुपयांची बिर्याणी. होय, फक्त 370 रुपये. इतक्या पैशांमध्ये आज एखाद्या मोठ्या शहरामध्ये दोन माणसं नीट जेवूही शकत नाही हो. पण आज याच 370 रुपयांच्या बिर्याणीनं आज संपूर्ण देशभरात एक वादळ निर्माण केलंय. सोशल मीडिया पेटवलाय, लोक संतापले आहेत. एका तरुणाची नोकरी गेली आहे आणि एका लोकप्रिय कॉमेडियनलाही लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. परंतु मंडळी, हा वाद खरंच बिर्याणीचा आहे का हो? हा वाद 370 रुपयांचा नक्की आहे का? की हा वाद आहे त्या मानसिकतेचा जी अजूनही काही लोकांच्या डोक्यात जिवंत आहे? विचार करा. एखाद्या मुलीला डेटवरती घेऊन गेला, तिला जेवणाला घातलं, बिल भरलं म्हणून तिच्यावरती तुमचा अधिकार निर्माण होतो का? तिचं आयुष्य तुमचं होतं का? तिच्या शरीरावरती तुमचा हक्क निर्माण होतो का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. हजार वेळा नाही. पण दुर्दैवानं काही लोक अजूनही तसाच विचार करतात आणि जेव्हा असा विचार हजारो लोकांसमोर अभिमानानं सांगितला जातो, तेव्हा तो फक्त एक जोक राहत नाही, तो समाजाच्या चेहऱ्यावरचा काळा डाग बनतो. मंडळी, प्रकरण आहे स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोचं. मराठीतलं मोठं नाव, लाखो चाहते आणि लाखो व्ह्यूज. त्याच शो मध्ये हिमांशू जांगरा नावाचा एक तरुण उभा राहतो. तो त्याच्या डेटिंगचा किस्सा सांगायला सुरुवात करतो. सुरुवातीला सगळं सामान्य वाटतं, पण काही सेकंदातच वातावरण बदलतं. तो सांगतो, मी तिला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली. आणि मग पुढे काय म्हणतो? वसूल तर करणारच. मंडळी, हे ऐकल्यावरती सभागृहात एकच आशा पिकला, पण सोशल मीडियावरती संतापाचा ज्वालामुखी फुटला हो. कारण लाखो लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, नेमकं काय वसूल करणार होता हा माणूस? आणि हा प्रश्न निर्माण होताच लोकांच्या अंगावरती अक्षरशः काटा येतो. कारण हा विनोद न होता, ही मानसिकता होती. तीच मानसिकता ज्यामुळे महिलांना वस्तू समजलं जातं, ज्यामुळे नात्यांमध्ये आधार हरवतो, ज्यामुळे कन्सेंटचा अर्थच संपून जातो. मंडळी, मला एक सांगा, जर तुमच्या घरातली मुलगी कोणी असती आणि त्या मुलीबद्दल जर का कोणी बोललं असतं, तर तुम्ही हसला असतात का हो? जर तुमच्या बहिणीबद्दल, मुलीबद्दल आणि पत्नीबद्दल कोणी अशी प्रकारची भाषा वापरली असती, तर तुम्ही टाळ्या वाजवल्या असतात का हो? नाही ना. मग दुसऱ्यांच्या मुलींबद्दल बोलताना हा विनोद कसा काय होतो, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. हा प्रश्न आज देशभरातील लाखो लोक विचारतायत. आणि म्हणूनच हा व्हिडिओ व्हायरल झाला. लोक संतापले, लोकांनी आवाज उठवला आणि त्यानंतर जे घडलं ते आणखीन धक्कादायक होतं. हिमांशू जांगरा ज्या कंपनीमध्ये काम करत होता, त्या कंपनीनं त्याला नोकरीवरून काढून टाकलं. एका व्हिडिओनं, एका वक्तव्यानं, एका विचारानं त्याची संपूर्ण कारकीर्द हलवून टाकली. आता काही जण म्हणतात हे चुकीचं झालं, काही जण म्हणतात योग्य झालं. पण मंडळी, या वादातला सर्वात मोठा मुद्दा नोकरी नाहीये, तर सर्वात मोठा मुद्दा हा आहे, आपण समाज म्हणून नेमकं काय स्वीकारतोय. आज कॉमेडीच्या नावाखाली काही बोललेलं चालेल का हो? एखाद्याचा अपमान, महिलांचा अवमान, अश्लील भाषा आणि विकृत विचार, हे सगळं मनोरंजन म्हणून स्वीकारलं जाईल का? की कुठेतरी एक रेषा असायला हवी. कारण स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यात फरक असतो, विनोद आणि अपमान यांच्यात एक फरक असतो, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बेजबाबदारपणा याच्यातही फरक असतो. मंडळी, 370 रुपयांच्या बिर्याणीनं देशाला एक आरसा दाखवलाय. या आरशातच काहींचा खरा चेहरा दिसला, काहींची मानसिकता उघडी पडली आणि समाज किती बदललाय हे देखील या ठिकाणी दिसलं. आता निर्णय तुमचा आहे. हा विनोद होता की महिलांच्या सन्मानावरती केलेला हल्ला? हिमांशू जांगरावरती झालेली कारवाई योग्य होती का? प्रणित मोरे यांची भूमिका काय असायला हवी होती? आणि सर्वात महत्वाचं, स्टँड अप कॉमेडीची मर्यादा संपली आहे का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सडेतोड, धीरवीर आणि जनतेच्या मनातील प्रश्न विचारणाऱ्या बातम्यांसाठी रायझिंग स्टार कल्पेशला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.